नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधा पण खोल प्रश्न विचारणार आहे. तुम्ही पुढे का जात नाही? हे ऐकता क्षणी तुमच्या मनात कदाचित राग येईल. अरे, मी तर प्रयत्न करतोय असं म्हणाल. पण आज थोडा वेळ थांबा. हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, दुसऱ्याला नाही. कारण बहुतेक लोक जिथे अडकलेले असतात तिथे ते स्वतःला ओळखतही नाहीत. आपल्या आयुष्यात पुढे जाणे म्हणजे काय? नोकरीत प्रमोशन, व्यवसायात वाढ, नात्यात सुधारणा, शरीरात फिटनेस, मनात शांती. प्रत्येकासाठी वेगळे, पण एक गोष्ट समान आहे. आपण सर्वजण कुठेतरी अडकलेलो असतो. काही जण वर्षानुवर्षे त्याच जागी फिरत असतात, जणू काळाची घड्याळं थांबली आहे. अडकण्याची खरी कारणे. पहिलं कारण आहे भय. भय हा आपला सर्वात मोठा शत्रू. काय होईल जर मी नोकरी सोडली तर? व्यवसायात नुकसान झाले तर? लोक काय म्हणतील? हे प्रश्न आपल्याला रात्रदिवस खातात. भयामुळे आपण सुरक्षित राहणं पसंत करतो, पण हे सुरक्षित क्षेत्र हळूहळू आपल्याला कैद बनवतं. जेलमध्ये 4 भिंती असतात, आपल्या आयुष्यात 4 विचार असतात. मी असंच करत आलोय, मला हे जमणार नाही, आता वय झालंय, पैसे नाही. दुसरे कारण, स्पष्ट ध्येयाचा अभाव. मला पुढे जायचंय हे म्हणणं सोपं आहे, पण मी 2 वर्षात काय साध्य करणार हे सांगणं कठीण. ज्यांच्याकडे स्पष्ट लिखित मोजमाप करता येण्याजोगे ध्येय नसते ते कायम प्रयत्न करतोय या भ्रमात राहतात. प्रयत्न करणे आणि दिशा असलेले प्रयत्न करणे यात आकाश पाताळाचा फरक आहे. तिसरे, सवयीची गुलामगिरी. सकाळी उठल्यावर फोन, अनावश्यक युट्यूब, नकारात्मक बातचीत, रात्री उशिरा झोप, व्यायाम टाळणे. ही छोटी छोटी कामे आपल्याला हळूहळू मागे खेचतात. एका अभ्यासानुसार आपल्या 40% कृती सवयीमुळे घडतात. तर त्या सवयी चुकीच्या असतील तर आपण कुठेही पोहोचू शकत नाही. चौथे, परिस्थितीला दोष देणे. माझे शिक्षण कमी आहे, घरची परिस्थिती बिघडली, सरकार चांगले नाही, मित्र साथ देत नाहीत. हे सर्व खरे असू शकते, पण याच परिस्थितीत अनेक लोकांनी इतिहास घडवला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, रतन टाटा, किरण बेदी, लक्ष्मी अग्रवाल यांची यादी लांब आहे. परिस्थिती एकसारखी नसते, पण त्याला सामोरे जाण्याची तयारी एकसारखी असते. पाचवे, परिपूर्णतेची प्रतिज्ञा. सर्व काही परफेक्ट झाल्यावर मी सुरू करेन, हा सर्वात मोठा फसवणारा विचार. परफेक्ट विचार कधीच येत नाही. सुरुवात करा, चुकांमधून शिका, सुधारणा करा, हे चक्र चालू ठेवा. खरी कहाणी. एका छोट्या गावात राहणारा राहुल इंजिनिअरिंग पूर्ण केली, पण नोकरीत समाधान नव्हते. रात्री 12 पर्यंत ऑफिस, सकाळी 9 ला पुन्हा. पगार चांगला, पण आतून रिकामा. एक दिवस त्याने स्वतःला विचारले, मी पुढे का जात नाहीये? त्याने निर्णय घेतला, नोकरी सोडली, स्टार्टअप सुरू केला. पहिले 2 वर्षे तोट्यात. कुटुंबाने विरोध केला, मित्रांनी वेडा झालाच म्हटले, पण तो थांबला नाही. आज त्याची कंपनी 50 लोकांना रोजगार देते. तो म्हणतो, मी थांबलो असतो तर आजही त्या केबिन मध्ये बसलो असतो. ही कहाणी तुमचीही होऊ शकते. भाग 3, पुढे जाण्यासाठी 10 व्यावहारिक पावले. आज रात्री 10 मिनिटे बसून लिहा तुमचे 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षाचे ध्येय. ते स्पष्ट, मोजमाप करता येण्याजोगे आणि भावनिक दृष्ट्या प्रेरक असू द्या. सर्वात छोटा पाऊल ठरवा. ध्येय मोठे असू द्या, पण पहिलं पाऊल इतकं छोटं की तो टाळता येणार नाही. उदाहरणार्थ, पुस्तक वाचायचे असेल तर आज 5 पाने वाचा. सवयीचे ऑडिट करा. 1 आठवडा तुमच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवा. कुठे वेळ वाया जातोय ते पहा आणि तो ब्लॉक करा. जवळच्या 5 लोकांचे निरीक्षण करा. तुमचे 5 जवळचे मित्र कोण आहेत? ते तुम्हाला वर उचलतात की खाली खेचतात? गरज पडल्यास नवीन वातावरण शोधा. रोज स्वतःशी संवाद साधा. आरशासमोर उभे राहा आणि म्हणा, मी आज प्रगती करणार. अयशस्वी होण्याची परवानगी द्या स्वतःला.
अपयश हा रस्ता हे शेवट नाही. शारीरिक आरोग्य प्राधान्य द्या. निरोगी शरीरातच निरोगी मन राहते. रोज 30 मिनिटे चाला, व्यायाम करा, शिकण्याची सवय लावा. रोज नवीन कौशल्य शिका. भाषा, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, फायनान्स, जे तुमच्या ध्येयाशी जोडलेले असेल. कृतज्ञता जपा. जे आहे त्याबद्दल आभार माना, तरच जे येणार आहे त्यासाठी जागा तयार होईल. खरं का शोधा. तुम्हाला पुढे जायचं आहे? फक्त पैसा की स्वातंत्र्य की कुटुंबाची सुखी जीवन की समाजाला काही देणं? हे का जितके खोल तितकी शक्ती मिळेल. भाग 4 मानसिक बदल. पुढे जाणे हे बाह्य गोष्टी इतकेच अंतर्मनातील बदल आहे. मी पुरेसा नाही हा विश्वास सोडून द्या. तुम्ही आधीच पुरेसे आहात. फक्त तुम्हाला अद्याप पूर्ण क्षमता वापरायची शिल्लक आहे. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. कालचा अपयशी प्रयत्न आजचा अनुभव बनवू शकतो. तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात अनेक महान लोकांनी आपले सर्वोत्तम काम केले आहे. 30 वर्ष, 40, 50 वय ही फक्त संख्या आहे, मर्यादा नाही. समापन. मित्रांनो, आज या स्क्रीन समोर बसून तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा, मी खरंच पुढे जात आहे का? जर उत्तर नाही असेल तर आजच एक छोटासा बदल करा. फोन बाजूला ठेवा, कागद पेन घ्या, ध्येय लिहा आणि पहिला पाऊल उचला. तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक या क्षणी तेच अनुभवत आहेत. पण जे उठतील ते पुढे जातील, जे बसतील ते तेच राहतील. तुम्ही कोण होणार आहात? मी तुमचा विश्वास आहे. तुम्ही करू शकता. तुम्ही पुढे जाणार आहात. फक्त सुरुवात करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.